मी प्राची आकाश थोरात. मी आज कुठली पुढारी नाही आहे, तुमच्या सर्वांची असा आपल्या सर्वसामान्यातली एक मुलगी आहे आणि आज मी सर्वांना न्याय देण्यासाठी आज इथे उभी आहे. मला कोणते राजकारण करायचं नाही आहे, समाजकारण करायचं आहे, म्हणून मी आज उभी आहे तुमच्या सर्वांसाठी. मी सामान्य कुटुंबातील एक मुलगी आहे, शेतकऱ्याची मुलगी आहे. माझा जन्म आणि शिक्षण जरी मुंबईला झालं तरी माझं डिग्री वगैरे ही मी ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट ही गावी केली आहे. 2 वर्ष शेती केलेली आहे, शेतीचा सुद्धा अनुभव मी घेतलेला आहे. त्यानंतर लग्न झाल्यानंतर मी इकडे मनसरला आल्यानंतर एक व्यवसाय उभा केला. तिथं महिलांना अनेक महिलांना रोजगार देऊन त्यांना सक्षम बनवून आज त्यांना तयार केलेलं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर मला आज खूप आनंद होतोय की आज महिला खूप सक्षमपणे उभे राहिलेल्या आहेत. तर आज मी नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे. तर आपल्या सर्वांचं स्वप्न जे आहे मंचर शहराचं, ते मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल की आपल्याला काय काय करायचं आहे. तर सर्वप्रथम मी आपल्या महिलांसाठी मोठा उद्योग उभारायचा प्रयत्न करणार आहे बचत गटामार्फे. ते आहे. दुसरं म्हणजे आपल्याला जे मी काल मीडिया थ्रूमध्ये पण सांगितलं होतं की आपल्याला जो आपल्या नगरपंचायतचा कारभार आहे तो आपल्याला ऑनलाईन कम्प्युटराईज करायचा आहे. जे काय आपली कामं आपण करणार आहे ती सगळी डिजिटलाइज होणार आहेत. जे काय टेंडर असेल ते सगळ्यांना समजणार आहे ऑनलाईन पद्धतीने. त्याच्यानंतर जो आपला ओबीसी समाज आहे याला आत्तापर्यंत बरेच आपण प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनामार्फत लाभ दिलेला आहे आणि इथून पुढेही आपल्याला त्यांच्यासाठी काम करायचं आहे, लाभ मिळवून द्यायचा आहे. आणि आपल्या मंचर शहरामध्ये आपण जर बघितलं शिक्षणाच्या बाबतीत जे आपले झेडपी शाळा आहेत, अंगणवाडी आहे, तिथे विकास होणं खूप गरजेचं आहे. तर आपण तिथे डिजिटलाइज शिक्षण ह्या पद्धतीने काम करून तिथेही त्यांना प्रोत्साहन देणार आहे. जे मुलं विद्यार्थी आहेत की ज्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, पोलीस भरतीसाठी अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी आपण नगरपंचायतच्या मार्फे एक स्वतंत्र लायब्ररी करणार आहोत जिथे ते त्यांचा संपूर्ण अभ्यासाचा लाभ घेऊ शकतील. सर्वात प्रसिद्ध आता जो बिबट्याचा विषय आहे सगळीकडे, तर आम्ही वन विभागाशी बोलून पदावर आल्यानंतर वन विभागाशी बोलून 10 पिंजरे रिझर्व करण्याचं आमचं प्रामुख्याचं काम असणार आहे. जेव्हा एमर्जन्सी सिच्युएशन येईल कुठल्या एरियामध्ये तेव्हा वन विभागावर अवलंबून न राहता आपण आपले 10 पिंजरे कुठे युटिलाइज करता येईल एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये इथे आम्हाला काम करायचं आहे. आणि दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांना जसं नवनाथ भाऊंनी सांगितलं, सरांनी पण सांगितलं की अनेक वर्ष यांच्याकडे कोणी लक्ष दिलेलं नाही आहे, तर आम्ही प्रथम त्यांच्यावर सुद्धा काम करणार आहे. आणि आता मी गेले 15 दिवस जो प्रचार करते तर प्रभाग 17 पर्यंत आम्ही पोचलेलो आहे. तर कुठेही पब्लिक टॉयलेटमध्ये दिसलेला नाही, सगळ्यात कॉमन हा इश्यू आहे. तर आम्ही प्रामुख्याने त्याच्यावर सुद्धा काम करणार आहोत. आणि मंचर ही बाजारपेठ मोठी असल्याने पार्किंगचे खूप इश्यू आहेत. तर जिथे जिथे गरज आहे तिथे आम्ही 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगचं सुद्धा व्यवस्थापन करणार आहे. मी थोडक्यातच सांगेन, जनतेचा आवाज ऐकणारा नेता कधी हारत नाही, कारण त्याचं बळ मतात नसतं, जनतेच्या मनात असतं. मी तुम्हा सर्वांना एक विनंती करेन, मला एकदा संधी देऊन बघा, नक्कीच मी संधीचं सोनं करेन. आज या सभेच्या निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून मी तुम्हाला हे वचन देते. येत्या 2 डिसेंबरला ऑटो रिक्षा समोरील बटन दाबून आम्हाला बहुमताने विजय करून द्या ही विनंती करते आणि थांबते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. धन्यवाद ताई.